नानू मामांना ना कधी कुठे काय बोलावं कधीच कळत नाही. तुला तरी कुठे कळतं? नाही पण म्हणजे कशासाठी आले होते ते आजी आजोबा घरी आणि काय होऊन बसलं बघ. तुम्ही नका टेन्शन घेऊ, विक्रांत आहे ना, तो बघेल. मला ना खूप काळजी वाटते. म्हणजे त्या आजोबांना बरं वाटेल ना? आजी कशा सावरणार त्यांना? मला काही कळेन असं झालंय. वहिनी तुम्ही आधी स्वतःला सांभाळा प्लीज. हो नाही पण हद्द झालीये नानू मामांची. मला तर खूप काळजी वाटते. म्हणजे एका धक्क्यातून आपण बाहेर येतोय तोपर्यंत हा दुसरा धक्का. हॅलो पटकन शांत व्हा. बघा आपण त्यांना आधी लिंबू सरबत नेऊन देऊया, पुढचं पुढे बघूया. चल चल. आणि तुम्ही त्यांच्यासमोर रडू नका, नाही तर त्यांना अजून टेन्शन. हो अगो बाई, अहो अहो यांना काय झालं? अहो 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 काय झालं तुम्हाला? असे का झोपले ते? काय होतंय हो तुम्हाला? बरं वाटतंय ना? आजी शांत व्हा, शांत व्हा. त्यांना फक्त चक्कर आली होती, आता ते ठीक आहेत. अहो बरं वाटतंय ना तुम्हाला? हा उठताय का? सावकाश. आपण जाऊया ना घरी? हा चालू शकाल का तुम्ही? चला उठा. उठताय ना? हळू हळू उठा. सावकाश सावकाश सावकाश. चला अगदी सावकाश या. या चालवताय ना? सावकाश. मालतीताई, आता जे काही झालं ना ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालं. असं करायचा आमचा काही हेतू नव्हता हो. आणि खरंच सांगते, आमच्या मनात तुमच्याबद्दल काहीही नाहीये हो. नाही हो, तुमच्या मनात खरंच खोट नाहीये. आमचंच नाणं खोटं निघालं. आता कसला दिवाळसण आणि कसलं काय? खरं तर तुम्हाला तोंड दाखवायला सुद्धा जागा नाहीये आम्हाला. असं काही म्हणू नका हो, असं काही नाहीये. हो, आमच्यामुळे तुम्हाला जो त्रास झालाय त्याची भरपाई आम्ही कशी करणार आहोत? त्रास वगैरे काही नाही आजी. आणि या विषयावर आत्ता काही बोलू नका तुम्ही. आपण आजोबांची काळजी घेऊयात, ते जास्त महत्वाचं आहे. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.